बालमित्रांनो नमस्कार. यू आर मोस्ट वेलकम इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 स्टँडर्ड 9 अँड माय विजया जाधव यूट्यूब चॅनेल. आय रिक्वेस्ट यू प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनेल. टुडेज व्हिडिओ we get information about the lesson laws of motion and subpoint Newton first law of motion. Last video we get information about uniform circular motion. Today's video we get information about Newton's law of motion. What could be the reason of the following? In these 4 examples are given. First example, a static object does not move विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ द फोर्स. म्हणजे स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही. इन दिस एक्झाम्पल वी हॅव प्लेस अ बुक ऑन द टेबल. द बुक ऑन द टेबल स्टे ॲज इट इज अंटिल यू मूव इट. या उदाहरणामध्ये आपण टेबलवरती पुस्तक ठेवलेलं आहे. या पुस्तकावर जोपर्यंत आपण बल लावून ते हलवत नाही तोपर्यंत ते काय होतं आहे त्या अवस्थेत राहतं. सेकंड एक्झाम्पल, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. टेबलवर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेशा असलेल्या बलानं टेबल उचलता येत नाही. म्हणजे जेवढं बल आपण पुस्तक उचलण्यासाठी लावतो तेवढ्या बलाने आपल्याला टेबल उचलता येत नाही. थर्ड एक्झाम्पल, फ्रूट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रांचेस आर शेकन. फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडतं. इन दिस एक्झाम्पल वी ऑब्झर्व द ग्रॅव्हिटेशन अर्थ ॲक्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द fruits. Fourth example, an electric fan keeps on rotating for some time even after it is switch off. म्हणजे जा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर देखील काही काळ तो चालूच राहतो. पंखा गतिमान अवस्थेत असतो. गतिमान अवस्थेतील वस्तू स्थिर होण्यासाठी त्यावरती काय करावं लागतं, काही बल आपल्याला प्रयुक्त करावं लागतं. अँड इज इन मोशन इन ऑर्डर टू स्टॅबिलाइज अन ऑब्जेक्ट इन मोशन फोर्स हॅज टू बी अप्लाइड ऑन इट. विद्युतधारा बंद केल्यानंतर देखील पंखा चालू राहतो. एक्सप्लोर ऑल दीज 4 फिनॉमिना फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव स्टेशनरी ऑब्जेक्ट अँड टू स्टॅबिलाइज मूव्हिंग ऑब्जेक्ट. इफ वी लुक फॉर रिझन फॉर द अबव, वरील 4 घटनांचा जर आपण अभ्यास केला, वी रिअलाइज दॅट ऑब्जेक्ट हॅव सम एनर्शिया. म्हणजे वस्तूमध्ये काही ना काही जडत्व आपल्याला अनुभवायस मिळतं. वी हॅव लर्न दॅट एनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. जडत्व जे आहे हे जडत्व वस्तूच्या वस्तुमानाशी संबंधित असतं. Newton's first law of motion describe this very property and there is called as the law of inertia. न्यूटनचा हा जो गतिविषयक पहिला नियम जो आहे हा पहिला नियम हा जडत्वाचा नियम म्हणून पण ओळखला जातो. ऑल इन्स्टन्स ऑफ एनर्शिया आर द एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. म्हणजे आता जी आपण 4 उदाहरणं अभ्यासली ही जडत्वावरील होती आणि ती कशाशी संबंधित होती, न्यूटनच्या पहिल्या नियमाशी संबंधित होती. नेक्स्ट, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. लेट्स ट्राय दिस. फिल अ ग्लास विथ सँड. Keep a piece of cardboard on it. Keep a 5 rupees coin on the cardboard. Now strike the cardboard using your finger. Now strike the cardboard using your finger. Observe what happened. In this experiment we use force on the cardboard. Due to the force applied on the cardboard is pushed forward. But no force applied on the coin, so it's remain stable. That is, it falls into the glass. This experiment we use force on the cardboard.
Due to the force applied on the cardboard pushed forward, but no force applied on the coin, so it remains stable, that it is fall into the glass. आपण या प्रयोगामध्ये पुठ्ठ्यावरती बल प्रयुक्त करतो. पुठ्ठ्यावरती बल प्रयुक्त केल्यानंतर हा पुठ्ठा लावलेल्या बलानं पुढं सरकतो, परंतु आपण कोणत्याही प्रकारे कॉईनवरती बल प्रयुक्त करत नाही. त्यामुळं ते जे नाणं आहे ते आहे त्या अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करतं, म्हणजे ते नाणं काय होतं, ग्लासमध्ये पडतं. नेक्स्ट, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स, संतुलित आणि असंतुलित बल. यू मस्ट हॅव प्ले टग ऑफ वॉर. तुम्ही रस्सिकेचा प्रयोग करून बघितला असेल. So long as the force applied by both the side are equal, that is balance, the center of the rope is static in spite of the applied force. जोपर्यंत दोन्ही बाजूनी प्रयुक्त बल सारखं असतं तोपर्यंत रस्सीचा मध्य स्थिर असतो. इथं दोन्ही बाजूनी लावलेलं बल समान आहे, अर्थात बल संतुलित असल्याने बल प्रयुक्त केलेले असूनही रस्सीचा मध्य स्थिर असतो. On the other hand, when the applied force become unequal, that is unbalanced, a net force get applied in the direction of the greater force and the center of the rope shift in that direction. परंतु ज्यावेळी एका बाजूने प्रयुक्त केलेलं बल वाढते त्यावेळेला प्रयुक्त बले असंतुलित होतात आणि परिणामी बल अधिक बलाच्या बाजूला प्रयुक्त होते आणि रस्सीचा मध्य त्या दिशेला सरकतो. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force act on it. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. When an object is at rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. एखादी वस्तू विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्य करत असते असे नाही. ॲक्च्युली देअर आर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट, बट दे कॅन्सल वन अनदर सो दॅट द नेट फोर्स इज झिरो. प्रत्यक्ष त्या वस्तूवर विविध बाह्य बले कार्य करत असतात, परंतु ती परस्परांना निष्प्रभ करत असतात आणि एकंदर परिणामी बल शून्य होते. न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ एनर्शिया. न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे स्पष्टीकरण होते. द इनॅबिलिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. वस्तूच्या गतिविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे या ठिकाणी स्पष्टीकरण दिले जाते. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्स विच कॉज अ चेंज इन द स्टेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन. त्याचप्रमाणे वस्तूच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणण्याचा किंवा बदलास प्रवृत्त करण्याचे असंतुलित बलाचे या नियमानं स्पष्टीकरण दिले जाते. नेक्स्ट व्हिडिओ इज न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. डू होमवर्क इन युअर होमवर्क बुक अँड सेंड फोटोग्राफ ऑफ होमवर्क इन माय ओन मोबाईल नंबर. लॉज ऑफ मोशन आणि विज्ञानविषयक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.